नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 3 वाजलेत. महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघूया. मात्र सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. चिखलफेकीचे राजकारण महाराष्ट्राला काही शोभणारं नाही असा टोला लगावलाय सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना. तर ओला दुष्काळ आणि उद्योगासंदर्भात सर्वपक्षीय महत्त्वाची बैठक घेण्याची गरज आहे असंही त्या म्हणाल्या. आरोप प्रत्यारोप हे काही राज्याला शोभणारे नाहीयेत. ओल्या दुष्काळाबाबत सर्वपक्षीय बैठक घ्या. नितीन गडकरींबाबतही त्यांनी भाष्य केलं. नितीन गडकरींचं खूप तोंड भरून कौतुक त्यांनी केलं. नितीन गडकरी हे सर्वसमावेशक नेते आहेत, ते पारदर्शक काम करतात. राज्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ह्याची अकाउंटेबिलिटी कोणीच घेत नाही की हे प्रकल्प का जात आहेत, कुणामुळे जात आहेत. म्हणून मी म्हणते आता का गेले, कुणाला गेले हे आता बाजूला ठेवूया आणि थोडी जबाबदारीने वागूया. की म्हणून माझी विनंती आहे की एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलावी आणि एक असेंब्ली बोलवावं. असेंब्ली कशासाठी असते, याच तर विषयांनी चर्चा करायची असते. तर ओला दुष्काळ आणि बाहेर गेलेले प्रकल्प ह्या दोन्हीसाठी अर्जंटली असेंब्ली बोलून 2, 3, 4 दिवस जितके लागतील सगळ्या MLAला कॉन्फिडन्समध्ये घ्या, चर्चा करा. सगळ्यांनी एकत्र ऑल पार्टी मीटिंग म्हणून महाराष्ट्राच्या वतीने माननीय प्रधानमंत्र्यांची भेट घ्या आणि हे सगळं क्लिअर करा. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का त्यांच्यात ह्या बाबतीत कन्सिस्टन्सी आहे. जेव्हापासून सत्तेत आले विरोधात बोलला की त्याच्यावर काही ना काहीतरी ऍक्शन होते. त्याच्यामुळे त्या ह्या एका बाबतीत बाकीचे सगळे युटर्न्स घेतात, पण ह्या बाबतीत ते कन्सिस्टंट आहे की विरोधात बोललं की त्यांना काहीतरी त्रास किंवा आरोप होतातच. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात आश्चर्य किंवा नवीन वाटत नाही. मला वाटत नाही की बच्चू कडू आरोप करतायत, ते त्यांच्या वेदना म्हणतायत. आणि मला आनंद वाटतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये आजही सत्तेत असलेलं कोणीतरी संवेदनशील राहिलेलं आहे. कारण का इतकं असंवेदनशील वागणं गेले मी 100 दिवस बघतेय की मला आनंद वाटतो आणि मी मनापासून त्याचं स्वागत करते. नितीनजी अतिशय जबाबदार आणि चांगले मंत्री आहेत आणि महत्वाचं आहे ते पारदर्शकपणे काम करतात. ते कधी आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीतच पडत नाही. इज अ डुअर. ते उठतात आणि कामाला लागतात. कोणी काय केलं याची वाट बघत बसत नाही की तू हे केलं ते नाही केलं. ते उठतात, चांगली कामं करतात आणि त्यांच्यात आणखीन एक खूप मोठा आणि चांगला गुण आहे की ते सर्वसमावेशक आहे. ते सगळ्यांना घेऊन जातात. तुम्ही पार्लमेंटमध्ये या, कुठलाही खासदार त्यांच्या विरोधात बोलणार नाही, कारण का ते पक्ष बघत नाहीत. ते भारताचं आणि महाराष्ट्राचं आणि ज्या राज्याचा तो खासदार असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्याचं भलं पाहतात. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. SRA घोटाळ्यामध्ये मृत भावाच्या नावाने गाळे लाटल्याचा आरोप त्यांनी केलाय. या संदर्भातले पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले. राज्य सरकारने तातडीने या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पेडणेकर यांना कशाचीही भीती नसेल तर त्या पोलीस चौकशीला का घाबरतायत असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. पेडणेकरांवर 6 ठिकाणी वेगवेगळ्या तक्रारी दाखल आहेत असंही सोमय्या म्हणाले. किशोरीताई पेडणेकर यांना दादर पोलीस स्टेशनने आता पुन्हा एकदा मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी बोलवलं आहे. जर भीती नाही आहे, खोटं काय केलं नाही आहे, कुलूप घेऊन दुकानं आणि घर बंद करायला निघाला आहात, मग पोलीस चौकशीला का घाबरतात? आज मी आपल्याला एक आणखीन डॉक्युमेंट दिलं होतं की ह्या SRAमध्ये आणखीन 6व्या मजल्यावरचा फ्लॅट हे किशोरी पेडणेकरनी गिळंकृत केला. एलॉट झाला होता कुणाला, आणि 2017चा इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये जे फॉर्म भरलं, एफिडेव्हिट भरलं, त्यात रेसिडेन्शियल एड्रेस म्हणून किशोरी पेडणेकरनी दाखवला. क्या नौटंकी कर रही है? वहां वर्दी जाती है, ताला लेके जाती है, फिर वो ताला लेके मातोश्री में बांद्रा में जाती है. तो भैया मैंने फॉर्म भरा था, फॉर्म तो आपने भरा था, उद्धव ठाकरे शिवसेना की ओर से भरा था. और फॉर्म में आपने एफिडेविट शपथ लेके कहा कि SRA वर्ली गोमाता में 6ठे माले पर मेरा फ्लैट है, मैं वहां रहती हूं, तो ताला क्यों लेके जाती हो? किरीट सोमय्या माझा सख्खा भाऊ सारखा आहे.
आणि तुमच्या सुनील कदमला तुम्ही ही भावभीत देतात. मृत व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारची फोर्जरी, फ्रॉड आणि जाऊन नौटंकी करतात, कुलूप घेऊन जातात. या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स विंग द्वारा करावी, अशी आमची पुन्हा एकदा मागणी आहे. दरम्यान किशोरी पेडणेकरांनी ट्विट करत सोमय्यांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे. धादांत खोटं बोलून आणि आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. एसआरए गाळ्यांबाबत केलेल्या आरोपांचं स्वतः एसआरए प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर केलेत, ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असं कोर्टाला कळवलेलं आहे. जरा कृपाशंकर सिंगाबद्दल बोल बाळा. 395 त्याची मालमत्ता, त्यांचं काय झालं? तुम्ही प्रताप सरनाईकांवर आरोप केले, त्याचं काय झालं? तुम्ही नारायण राणेंवर आरोप केले, त्याचं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली पाहिजेत ना. या ईडीच्या कारवाई जेवढ्यांकडे, त्यांचा हा प्रवक्ता आहे भांडूपचा किरकिरणारा, त्या प्रवक्त्याला तुम्ही कोणावर, आता त्या आमच्या मुंबईच्या महापौराला बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. एक महिला, खरं तर त्यांचं इतकं कौतुक केलं पाहिजे की उभ्या मुंबईनं पाहिलंय अशी एकमेव महिला महापौर पहिली की जी त्या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलच्या गर्दी कानाकोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्या जात होत्या, 24 तास फिरत होत्या सगळ्यांकडे. 50 खोके घेण्याच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातला वाद चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यांनी रवी राणांना 1 तारखेचं अल्टिमेटम दिलंय. या वादावर पडदा टाकण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. यानंतर राणा हे उपमुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेणार आहेत. बैठकांमधून वादावर काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलावलंय, त्यामुळे मी मुंबईत येतोय, अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा माझे नेते आहेत आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं. म्हणून मी सकाळी आज 6 वाजता अमरावतीत निघालो आणि 9:35च्या फ्लाईटने मी मुंबईला जाणार. राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. काय आहे ते एकदाच तोडफोड करून बाहेर निघा असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचं त्यांनी सांगितलंय. संध्याकाळी मुंबईत 8 वाजता राणांसोबत एकत्र बैठक घेणार की स्वतंत्र याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. भाऊ, आज तोडगा निघणार आहे का या सगळ्याच्यावर? काय कार्यकर्त्यांची भावना आहे तुमच्या? तर कार्यकर्त्याच्या भावना तर आरपारच आहे. त्या एकदाचं जे काय असेल ते तोडफोड करून बाहेर निघा आणि त्यांना समजून सांगतोय आपण, कारण खूप नीच पद्धतीनं बोललेला आहे तो. आणि मला असं वाटतं का या बाबतीत त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, व्यवस्थित जर जे काही आरोप केले त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आम्ही उद्याचं 1 तारखेचा विचार करू. काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी असणार आहे? એટલે मागणीचं काही कारणच नाही. जे बदनामी झाली ते वापस द्या, विषय संपला. पुढची बातमी, आमदार कैलास पाटील यांच्या संदर्भातली उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा झाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं गेलंय, त्यामुळे हे उपोषण तात्पुरतं स्थगित करतोय असं कैलास पाटील म्हणाले. आता मान्य बऱ्यापैकी मान्य झालेले आहेत. त्यांनी मला आदेश दिला की तू हे उपोषण मागे घे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री मला काल बोलले, त्यांनी पण सांगितलं की शासनाकडल्या जे विषय आहेत ते मी लगेच सचिवांना सांगतो आणि ते आपण पूर्ण करून घेऊ आणि विमा कंपन्यांसोबत आपण कंटेक्ट पण करतोय आणि कंपन्यांसोबत आपण मिटिंग पण लावू, असं मुख्यमंत्र्यांनी मला काल सांगितलं. मुख्यमंत्री साहेब पण त्यांनी पण आज मला सकाळी तसंच सांगितलं की आपण हे जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावू. मी की 2020चा पीक विम्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता की 2020ला जेवढ्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय त्या सगळ्या शेतकऱ्याला
40% नुकसान झालंय असं गृहीत धरून हेक्टरी 18,000 रुपये इतकी मदत द्यावी. मला वाटतंय त्याच्यापैकी 201 कोटी रुपयामध्येच मोजक्याच शेतकऱ्याला ते पैसे द्यायचे अशी बोळवण चालू होती. मला वाटतं या लढ्याचं यश आहे की सगळ्या शेतकऱ्याची यादी त्या ठिकाणी सगळ्या तालुक्याला लागली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की जे 201 कोटी रुपये आले ते विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटप होतील. एवढाच नाही, उर्वरित जे 342 कोटी रुपये आहेत त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतंय इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विमा कंपनीची प्रॉपर्टी अटॅच करायची कारवाई त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी इनिशिएट केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 1 नोव्हेंबरला ही बैठक असणार आहे. 5 वाजता संध्याकाळी बैठक बोलवण्यात आलेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याचबरोबर मवियाच्या पुढच्या वाटचालीबाबतही खलबत होण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या बद्दलची जी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये कोणत्या जागा कोण लढणार आणि कसं त्याच्यातलं कोऑर्डिनेशन राहणार त्याबद्दलची ती मीटिंग त्या ठिकाणी होणार आहे. ती मीटिंग उद्या आहे, आज नाही आहे. आज ती त्याच्यामध्ये कुठल्या जागा कोण लढणार याच्यावरचा एक निर्णय उद्या होणार आहे. ती मीटिंग उद्या आहे. मवियातील नेत्यांची सुरक्षा काढल्या प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. सुरक्षा कवच हे ज्यांना गरजेचं आहे त्यांना दिलं गेलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. तसंच स्वराज्याच्या माध्यमातून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. गाव तिथं शाखा आणि घराघरात स्वराज्य ही संकल्पना घेऊन पुढे जाणार आहे असं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं. मला इतकंच माहिती आहे की सिक्युरिटी हा जो कवर असतो, सुरक्षा जो कवच असतो, ज्यांना गरज आहे त्यांना द्यावी. मग कोणी असू नये, कुठल्या सरकारच्या मंत्री असो किंवा सरकारमधला मंत्री नसेल, पण त्या व्यक्तीला जर धोका असेल किंवा ज्या व्यक्तीच्या बद्दल एक सुरक्षाची कवचची गरज आहे अशा लोकांना सरकारने द्यायला पाहिजे. राजकारण विरहित, राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करून ती द्यावी लागेल. लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत, फार मोठ्या आशा आहेत स्वराज्याच्या माध्यमातून. आणि हे स्वराज्य शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं ते स्वराज्य स्थापन त्या पद्धतीने आपण तर करू शकलो नाही, तरी प्रयत्न करूया आपण आपलं स्वराज्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून हे सगळं नियोजन आहे. खऱ्या अर्थाने हे स्वराज्य हे विस्थापित लोकांसाठी आहे. गरजू असतील, जे कष्टकरी असतील, शेतकरी असतील, या लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य आहे. अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य आहे. पण मला निश्चित विश्वास आहे की या स्वराज्याच्या 100 शाखा नाशिकात झाल्यानंतर अशा पूर्ण महाराष्ट्रात आमचं शाखा उद्घाटन करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. गाव तिथे शाखा आणि घराघरात स्वराज्य ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे चाललोय. दलित समाजातील मृत तरुणावर स्मशानभूमी शेजारी अंत्यसंस्कार करण्यावरून वाद निर्माण झाला. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. गावातील काही ग्रामस्थांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्यानं दलित समाजातील लोकांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मारला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. त्यानंतर तब्बल 8 तासांनी तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या कोणी समाजकंटकांनी दलित व्यक्तीचा हा अंत्यविधी करू दिला नाही त्या समाजकंटकांवर तात्काळ अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा खाली त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. आणि ज्या कोणी दलित समाजाच्या व्यक्तीचा जो मृत्यू झाला आहे त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी सुद्धा मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे. अंत्यविधी करू न देणाऱ्या समाजकंटकांवर अॅट्रॉसिटी आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी सचिन खरात यांनी केली आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो. आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. ही बातमी कोल्हापुरातून आहेत. ही दृश्य कोल्हापुरातली आहेत. कोल्हापुरामध्ये अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल करण्याऐवजी या महिलेच्या मुलावरच गुन्हा दाखल केलाय की खड्ड्यामध्ये दुर्लक्ष केलं, खड्ड्याकडे दुर्लक्ष केलं, निष्काळजीपणा केला म्हणून ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला.
निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा ठपका या मुलावर ठेवण्यात आलाय। जयेश जाधव या मुलाचं नाव आहे। पोलिसांच्या या उफराट्या भूमिकेने स्थानिकांमधून संताप व्यक्त होतोय। खड्ड्यातून वाट काढत गाडी कशी चालवायची असा सवाल नागरिक विचारतात। तर पुण्याच्या धायरी इथं 24 वर्षाच्या भरत कदम या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जात असलेल्या गारवा बिर्याणीच्या मॅनेजरवर अज्ञातांनी डोक्यात वार करून त्याची हत्या केली आहे। खून केल्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली। चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसून हल्लेखोरांचा नेमका उद्देश अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांकडून या हत्येचा तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे। भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाची बातमी आपण यापूर्वीच अनेकदा पाहिली ऐकली आहे, पण याच भटक्या कुत्र्यामुळे नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये चोरट्याला पकडण्यात यश आले। एक चोरटा व्यापाऱ्याची रोकड लुटून आणि मोबाईल घेऊन पळ काढत असताना परिसरातील भटक्या कुत्र्याने त्याचा पाठलाग केला। या कुत्र्यामुळे हा चोरटा पकडला गेला। सुरक्षा रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या या भटक्या श्वानाचं सगळीकडे कौतुक होत आहे। अमरावतीतून पुढची बातमी आहे। प्रभाग चौकामध्ये एक दुकान कोसळल्याची घटना घडली आहे। राजदीप बॅग असं या दुकानाचं नाव होतं। हे पूर्णच्या पूर्ण दुकान कोसळलंय। यामध्ये साधारणपणे 3 ते 4 काम करणारे कर्मचारी मजूर अडकलेत अशी भीती व्यक्त होते। दुकान कोसळल्याचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही। खूप जुनी इमारत होती अशी माहिती समोर येते। स्थानिक आणि पोलिसांकडून बचाव कार्य सध्या सुरू आहे। बातमी मुंबईकरांकरता फार महत्त्वाची आहे। मुंबईकरांचं पाणी आता महाग होऊ शकतं। कोरोना काळामध्ये रिकामी झालेला खजिना भरून काढण्याकरता मुंबई महापालिकेने करवाढीचा मार्ग स्वीकारलाय। यानुसार आता महापालिकेने सन 2022-23 साठी मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। पाणी पुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात। त्यासाठी होणारा खर्च जास्त असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। अधिक माहिती घेऊया आपण या पाणीपट्टी वाढणार आहे त्या संदर्भातली। झोपडपट्टी धारक असतील तर प्रति 1000 लिटर 4.39 रुपयांवरून 5.28 रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे। सर्वसामान्य ग्राहकाला प्रति 1000 लिटर पाणीपट्टी 5.94 रुपयांवरून 6.36 रुपये इतकी होईल। तर व्यावसायिक ग्राहकांकरता प्रति 1000 लिटर 44.58 रुपयांवरून 47.65 रुपये इतका दर असेल। तर उद्योग कारखाने प्रति 1000 लिटर 59.42 रुपयांवरून 63.65 रुपये। रेस्कोर्स पंचतारांकित हॉटेल्सना प्रति 1000 लिटरला 89.14 वरून नवा दर असेल 95.49 रुपये। दिवाळीच्या सुट्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी गजबजून गेलेले आहेत। लाडघर समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, घरगुती कोकणी पद्धतीचं जेवण यामुळे पर्यटक इथं मोठ्या संख्येने येत आहेत। खूप मजा आली आणि भरतीमध्ये होतो त्याच्यामुळे तर लाटांमुळे म्हणजे अजून पूर्ण अंग वगैरे एकदम फ्री झालं आणि खूप छान आणि छोटे छोटे स्टारफिश दिसले आणि कासव दिसले मध्ये मध्ये। रात्री गेलो होतो बीचवर आम्ही अंधारात पूर्ण, तर तिथे काजवे होते। कोकणातले ऑथेंटिक फूड खायची आमची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्ही इकडचे उकडीचे मोदक, आंबोळी, अजून खूप काही खाल्लं इकडचं। खूप मजा आली। फूड एन्जॉय केलं कोकणातलं। आम्ही व्हेजिटेरियन आहोत। ॲक्च्युली कोकण हे नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे, बट आम्ही व्हेजिटेरियन फूड पण खूप एन्जॉय केलं। उकडीचे मोदक खाल्ले, आंबोळी खाल्ली, थालीपीठं इथली, कोकम सरबत, सगळं अमेझिंग। बीच खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि तिथे फारशी गर्दी नव्हती। 2020च्या लॉकडाऊननंतर लोकांनी आता बाहेर पडायला सुरुवात केलेली आहे आणि दे ऑल आर एन्जॉईंग व्हेरी मच।
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मधुवाघिणीचं दर्शन घडतंय. अगदी मुख्य रस्त्यावरच वाघिणीचं दर्शन झाल्यानं पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या भाषणाकरता प्रसिद्ध आहेत. मुंबईतील IIT पवईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीविषयी मोठं भाष्य केलं. पाहूयात एक रिपोर्ट. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वतःचा प्रचार करणार नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय. इतकंच नव्हे तर फोटोही लावणार नाही आणि कटआउटही लावणार नाही असं नितीन गडकरींनी जाहीरपणे सांगितलं. एकंदरीतच निवडणुकांचा रागरंग बदलून टाकणारं हे वक्तव्य म्हणावं लागेल. मैं तो पब्लिक लीडर हूँ, पार्लियामेंट का मेंबर हूँ और ऐसे कॉन्स्टिट्यूंसी में चुनाव लड़ा कि जब मुझे मनाही की गई थी यहाँ से मत लड़ो, और अभी मैं चुनाव लड़ा, इस बार 3.5 लाख वोटों से आया हूँ. अगले चुनाव में 5 लाख से ज़्यादा वोटों से जीतूंगा. और मैंने अभी तय किया है कि मैं फोटो नहीं लगाऊंगा, कटआउट नहीं लगाऊंगा, खिलाने पिलाने की बात ही नहीं. अब चुनाव मेरे हिसाब से चलेगा. जिसको देना वोट दे, नहीं देना वो मत दे. मुझे विश्वास है लोग देंगे. आगामी निवडणुकीत 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याचा आत्मविश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केलाय. त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि निवडणुकीविषयी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतलाय. लोकसभेची आगामी निवडणूक आता 1.5 वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत नितीन गडकरी कटआउट लावतात की नाही, 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतात की नाही हे स्पष्ट होईलच. मात्र काही का असेना नागपूरची निवडणूक आणि तिथला प्रचार इतर मतदारसंघांच्या निवडणुकीपेक्षा निश्चित वेगळा राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईकरांना डबल डेकर बसची काही नवलाई राहिलेली नाही. मात्र आता नवल करावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मुंबईकर आता हवेतून प्रवास करणार आहेत. हवेत चालणारी डबल डेकर लवकरच मुंबई शहरावरून घिरट्या घालताना आपण पाहू शकू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. आता प्रवास करा वरचे वर. मुंबईत आता हवेत चालणारी बस, हवेत चालणारी डबल डेकर. नव्या प्रवासासाठी व्हा सज्ज. मुंबईत प्रवास करणं अत्यंत जिकरीचं असतं. लोकल मधील गर्दीमुळे प्रवास अगदी नकोसा होतो, तर रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे बस आणि कारचा प्रवासही जास्त वेळ घेतो. मात्र आता त्यावर तोडगा निघालाय. हवेत चालणारी डबल डेकर बस पवईच्या डोंगरावरून निघेल. ही बस वरचे वर नरिमन पॉइंटला पोहोचेल. हवेतून चालणाऱ्या डबल डेकरमुळे प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी नव्या प्रवासाचं चित्र उभं केलं. वो हवा में चलने वाली डबल डेकर बस थी, मुंबई में ऐसी चाहिए, और वो बनाने के लिए हम लोग अभी स्टडी कर रहे हैं. तो वो डबल डेकर बस है, 200 लोग ऊपर के ऊपर हवा में जाएंगे. जैसे ये पवई के पहाड़ से ऊपर निकल कर नरीमन पॉइंट तक ऊपर के ऊपर जाएंगे, तो ये एकदम आपको आसानी होगी, समय बचेगा. तो ये जो नई नई टेक्नोलॉजी आई है ट्रांसपोर्ट सेक्टर में, उसमें आपकी मदद चाहिए. हवेत उडणारी बस, रोपवे कार, टोलनाके कायमचे बंद अशा घोषणांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी चर्चेत असतात. नितीन गडकरींनी मुंबईकरांना नव्या प्रवासाचं चित्र दाखवलंय. या प्रवासाविषयीची केस स्टडी झाल्यानंतर आणि सगळ्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पवई ते नरिमन पॉइंट हवेतून प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल. गडकरींनी मुंबईकरांकरता दिलेलं हे गिफ्टच ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीनं निषेध केलाय. जळगावच्या टॉवर चौकात बोंबाबोंब आंदोलन करत सत्तार यांचे पोस्टर फाडण्यात आले. मवियातील प्रमुख नेत्यांची सुरक्षा शिंदे फडणवीस सरकारनं काढून घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ
ते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरलंय. सरकारच्या सुरक्षेची आम्हाला गरज नाही, आमची जनताच आमची काळजी घेईल असं त्यांनी म्हटलं. ज्यांनी 50 खोके घेतले त्या खोकेवाल्यांची सिक्युरिटी का काढली नाही असा खोचक सवाल करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढून त्यांनी ही टीका केली. माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना 10 फोन केल्याची टीका राम शिंदे यांनी केली होती. त्यावर रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केलाय. राम शिंदे पुढ्या सोडू नका, खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर पुरावा द्या असं आव्हान रोहित पवार यांनी दिलंय. संविधान आणि तिरंगा वाचवण्यासाठी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलेलं आहे. राहुल गांधी हे देव नसून त्यांच्या नावातील रामाचं असल्याचं मी म्हटलं, मात्र भाजपनं त्या रामाला रावण संबोधलं अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी हे देश जोडणारे वारकरी असून महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड त्यांच्या यात्रेला पूर्णपणे पाठिंबा देणार आहे. राज्यात जिथे जिथे भारत जोडो यात्रा जाईल तिथे तिथे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यात्रेचं स्वागत करत शेवटपर्यंत सहभागी होतील असं सांगण्यात आलंय. हिंगोलीमध्ये भाजपच्या लोकसभा प्रवास योजना अभियाना समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मार्गदर्शन केलं. टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं सोलापुरात राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार सेलकडून भीक मागो आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहरातल्या नवी पेठ इथल्या दुकानात जाऊन पैसे मागण्यात आले. पुढच्या 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर प्रहार स्टाईल आंदोलन करू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. यवतमाळच्या बाबुळगावात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळलेलं आहे. पोलिसांनी अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईनंतर अंकुश संघटनेला बंद यशस्वी करून दाखवला. ऊसाला 3050 पेक्षा अधिक दराची मागणी करण्यात येते. ऊसाला पहिली उचल 2500 रुपये आणि संपूर्ण बिल 3100 रुपये त्वरित जाहीर करावं या मागणीसाठी मंगळवेढ्यात ऊस दर संघर्ष समितीनं आंदोलन केलं. मंगळवेढा सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत समितीनं आपल्या मागण्या मांडल्या. अवैध दारू बंद करावी या मागणीसाठी अहमदनगरच्या वाघ बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वेगवेगळे रिपोर्ट्स आपण पाहतोय जे घडतायत घडामोडी त्याच्या विश्लेषणात्मक एक रिपोर्ट्स आहेत. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार पलटवार केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर केलेल्या जाणाऱ्या 50 खोके एकदम ओके या टीकेला नंदुरबारमधील जाहीर सभेमध्ये गुलाबराव पाटलांनी जळजळीत उत्तर दिलं. 50 खोक्यांना जोरदार उत्तर. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके. घरी बसवले माजलेले बोके. जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले. बाळासाहेबांची शिवसेनेचा पलटवार. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय. गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला बोल. अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से. राजकारणात आता खोके विरुद्ध बोके. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीकडून बाळासाहेबांची शिवसेना आणि अपक्ष आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप केला जातोय. जाहीर सभा असोत किंवा विधान भवनाच्या पायऱ्या सगळीकडेच विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू ठेवली आहे. बाळासाहेबांची शिवसेनेनं आता या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुलाबराव पाटलांनी जाहीर कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाला जोरदार टोले हाणले. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके. जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले. 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या विरोधकांची गुलाबराव पाटलांनी खिल्ली उडवली. 50 खोके बिलकुल ओके. पश्चिम बंगालला रेड पडली, 27 करोड रुपये सापडले. 27 कोटी रुपये आणायला एक टेम्पो लागली.
आता आम्ही 40 फुटलो। सत्तार साहब कौन सी ट्रक लाया था अपने नोट ले जाने के लिए? जरा नंबर बताओ। अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बम्बू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना ठाकरे गटाचा समाचार घेतला। विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे बेछूट आरोप केले जात आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। 50 कोटी त्याला 2 ट्रक लागतील। 50 गुणिले 50 किती ट्रक लागतील? हे बोलायचं, तुमच्याकडे काहीच नाही दुसरं बोलायला। राजकारणात प्रतिस्पर्धी पक्षाला नामोहरम करण्याकरता आणि हिणवण्याकरता एखाद्या मुद्द्यावरून टीका केली जाते। शिवसेना ठाकरे गटानं 50 खोक्यांचा मुद्दा हाती घेतला होता। त्या मुद्द्यावर माजलेले बोके असा वाक्यप्रयोग करून बाळासाहेबांची शिवसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय। त्यामुळे आता ही राजकीय लढाई कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। खरी बसवले माजलेले आम्ही बोके। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली जुंपली आहे। आदित्य ठाकरेंनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली, तर अब्दुल सत्तार म्हणतायत आदित्य ठाकरेंना राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याचं आव्हान मी देतो। बघूयात नेमकं काय घडलं। हिम्मत असेल तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आदित्यना आव्हान। वरळीमध्ये पोटनिवडणूक लढवण्याचं चॅलेंज। एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेत आल्यापासून आदित्य ठाकरे शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना राजीनामा देण्याचं आव्हान देत आहेत। आतापर्यंत आदित्य ठाकरे यांच्या आव्हानावर बोलणं टाळणारे नेते आता प्रतिआव्हान देऊ लागलेत। हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन वरळीतून निवडून यावं असं आव्हान त्यांना देण्यात आलंय। आपल्याला माहित आहे छोटे नंबर 2चे पप्पू मला बोलले साहेब, आणि काय बोलले का म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला माहित पडेल का कोण काय आहे आणि कोण बाप आहे। अरे बापाची औलाद असाल तर 2 दिवसामध्ये तुम्हीही राजीनामा द्या, मी राजीनामा देतो, आणि दोघांचा एकदा खेळ होऊ द्या। दूधचा दूध आणि पाणीचा पाणी होईल। अब्दुल सत्तार काय आहे ते सिल्लोड मध्ये माहित पडेल, अरे तुम्ही काय आहे ते मुंबईमध्ये माहित पडेल वरळीला। अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या आव्हानावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यायचं टाळलं। सत्तारांच्या आव्हानासाठी मी राजीनामा का देऊ असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। हो, हीच परिस्थिती झाली। त्यांना माहितीच नाही रोज काय करायचं आणि रोज काय बोलायचं। त्यांना गुदगुले झाल्यासारखे हसत सुटलेत ते। नाही, ते उदय सामंतांना बोलले की कोणाला बोलले? अच्छा, नाही काय आहे की पुढच्या 5-6 दिवसात ते मुख्यमंत्र्यांना पण हेच बोलू शकतील। तिथे तशी परिस्थिती निर्माण होते, तुम्ही लक्षात घ्या, कारण तिथे एक व्हाईस कॅप्टन कोणतरी नवीन बनलेलं आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेतल्या आमदारांना राजीनामा द्या असं सातत्यानं बोलून त्यांना जेरी सांडण्याचा आदित्य ठाकरे यांचा मनसुबा आहे। पण सत्तार यांनी आदित्य यांनाच प्रतिआव्हान देऊन त्यांच्या आव्हानातली हवा काढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वेदांता पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे राजकीय वादाला तोंडच फुटलं। विरोधकांनी सरकारची कोंडी केल्यामुळे आता सरकार या प्रकरणी श्वेतपत्रिका काढणार आहे असं उद्योगमंत्र्यांनी सांगितलंय। राज्य सरकार काढणार श्वेतपत्रिका, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा। बाहेर गेलेल्या प्रकल्पांवर श्वेतपत्रिका। आमचं सरकार आल्यानंतर उद्योग विभागामध्ये आम्ही काय काय केलं हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू। वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ आता टाटा एअरबस प्रकल्पानं गुजरातची वाट धरल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय। सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे। एका पाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यामुळे शिंदे सरकारला विरोधकांनी धारेवर धरलाय। या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। आम्ही काय प्रयत्न केले, कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग कधी झाली, हायपॉवर कमिटी का झाली नाही, किती प्रकल्पाचे एमओयू झालेले आहेत। एमओयू होणं म्हणजे प्रकल्प आले असं होत नाही। एमओयू झाल्यानंतर त्यांना तुम्ही लँड अलॉट केली आहे का, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण झालाय का, हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की काही दिवसानंतर नक्की
आमचं सरकार आल्यानंतर उद्योग विभागामध्ये आम्ही काय काय केलं हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू. नक्की काढू ना. टाटा एअरबसवरून विरोधकांनी आरोपांची राळ उडवल्यामुळे आता उद्योगमंत्र्यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात टाटा एअरबस प्रकल्पासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत असा आरोप उद्योगमंत्र्यांनी केलाय. पण त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं पुढचा पुढाकार घेतला. किती मीटिंग एअरबसच्या बाबतीमध्ये घेतल्या, किती पत्रव्यवहार केला, कोणाबरोबर बैठका झाल्या, मुख्यमंत्री महोदयांनी कधी बैठक घेतली, उद्योगमंत्र्यांनी कधी बैठक घेतली, याची कागदपत्र आज महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होती आणि ती काय कागदपत्र आज मिळू शकली नाहीत. टाटा एअरबस प्रकल्पावरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका ठाकरे यांनी केली. तसंच त्यांनी उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योगमंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योगमंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे. एकीकडे आणि विरोधकांच्या मध्ये राजकीय सामना रंगला, तर दुसरीकडे राज्य सरकार या प्रकरणी श्वेतपत्रिका काढणार आहे. शिंदे सरकारनं श्वेतपत्रिका काढली तर या प्रकरणातलं सत्य नक्की जनतेसमोर येण्यास मदत होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपनं शिवसेना ठाकरे गटावर तोफ टाकली आहे. मुंबई महापालिकेत पराभव दिसू लागल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून मतांची विभागणी केली जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. तर शेलार यांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. दैनिक सामनामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीचा आधार घेऊन आशिष शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मराठी मुस्लिम सेवा संघानं शिवसेनेला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी शिवसेनेला धारेवर धरलंय. मराठी मतं आणि मुस्लिम मतं यांच्या जोरावर विजयाचं गणित मांडलं जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मुंबईतल्या महापालिकेच्या जागांमधल्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या झालेल्या किंवा होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये मराठी मतं किती, मुस्लिम मतं किती, मराठी अधिक मुस्लिम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा, याच्या गणिताचा प्रचार करू लागलेत. शिवसेना ठाकरे गटाकडून मराठी मुस्लिम मतांची मांडणी केली जाते. असं असताना मराठी जैन यांच्याविषयी का बोलत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उद्धवजी, तुम्हाला आमचा सवाल आहे, मराठी मुस्लिम तुम्ही मांडणी करताय, मग मराठी जैनशी तुमचं वैर का? मराठी गुजरातींच्या विरोधात तुम्ही का बोलता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाही? मराठी मतदारांना भुलवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. तर आशिष शेलार यांनी केलेल्या सर्व आरोपांना शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय. निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करून जिंकण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करतात. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हाच प्रयत्न सुरू झालाय. मात्र आता मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार. एकीकडे एअरबस प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीवर निशाणा. भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादी कारणीभूत. महाविकास आघाडीत सुंदोपसुंदी. राज्यात सत्तांतरानंतर
महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागलेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक पाठिंबा काढून घेतल्यानं तत्कालीन आघाडी सरकार कोसळलं. तसंच त्यामुळे राज्यात 2014 भाजपची सत्ता आल्याचा दावा चव्हाणांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावेळी पाठिंबा काढून घेतला नसता तर पुन्हा आघाडी सरकार सत्तेत आलं असतं असं चव्हाणांनी म्हटलंय. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद विकोपाला गेला आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. तो संदर्भ देत चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. तसंच नुकतंच पार पडलेल्या MCAच्या निवडणुकीवरूनही त्यांनी पवारांवर टीका केली आहे. क्रिकेट असोसिएशनची माणसं निवडू लागली, त्यांचा क्रिकेटशी काही संबंध नाही. संदीप पाटलासारख्या माणसाचा पराभव केला जातो, फार चांगली गोष्ट नाही. क्रिकेट संघटने कुठूनच चालवावी, राजकारण्यांनी हातोशी करू नये. पृथ्वीराज चव्हाणांच्या त्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार पलटवार केलाय तर भाजप नेत्यांनी हात झटकलेत. ते सोडा म्हणाला, पुढे काय ते बघा. आता त्या वेळेला ते गेलं 2014 मध्ये राष्ट्रवादी काय मुख्यमंत्री तुम्ही होते आणि राष्ट्रवादीचं काय घेऊन बसला आणि तुम्ही काय करत होता आणि किती चांगलं काम केलं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत आहे भाजपची सत्ता महाराष्ट्रात. यावर अधिक खुलासा त्यांनी केलेलाच बरा, एवढंच मी पृथ्वीराज चव्हाणांना सांगेन. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा अनेक वेळा राजकीय संघर्ष झडला. निर्णय घेताना काही लोकांच्या हाताला लकवा भरतो अशा शब्दात त्यावेळी शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली. ती कटुता आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एअरबस प्रकल्पावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येणार असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दावा केलाय, विश्वास व्यक्त केलाय. या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एअरबसवरून मुख्यमंत्र्यांचा पलटवार. राज्यात लवकरच मोठा प्रकल्प येणार. या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड. टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय. विरोधकांनी शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. शिंदे सरकारमुळे एक एक करत प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याकरता आता खुद्द मुख्यमंत्री पुढे सरसावल्यात. राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील असा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. या संदर्भात पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यामध्ये या राज्यामध्ये मोठमोठे उद्योग आले पाहिजे, या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी हे राज्य जे आहे हे प्रयत्न करतंय. आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील आपल्याला आश्वासन दिलंय की यापुढे मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील. टाटा एअरबसवरून आता भाजप नेत्यांनाही विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. टाटा एअरबसशी मविया सरकारनं कोणताही करार केला नव्हता असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय. सप्टेंबर 2021लाच जो प्रकल्प गुजरातला जाईल असं म्हणतो, त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा एखादी चिठ्ठी, माझा प्रश्न थेट आहे, उद्धवजींची चिठ्ठी, आदित्यजींची चिठ्ठी आणि प्रयत्न किंवा एखाद्या मीटिंगचे मिनिट्स त्यांनी दाखवावे, मग प्रश्न उपस्थित करावेत.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद शमतो न शमतो तोच आता टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. हा प्रकल्प हातचा गेल्यामुळे तब्बल 22,000 कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी फेरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तर सत्ताधाऱ्यांनी मविया सरकारवर खापर फोडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुजरात इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची केलेली मागणी ही त्यांच्यावरच राजकीय बुमरँग ठरणार आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. तसंच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना फक्त नुकसान भरपाईच नाही तर बी बियाणं आणि खतांचंही मोफत वाटप करा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. केजरीवालांनी ही मागणी करणं म्हणजे देवदेवतांचे फोटो छापवत लक्ष्मी आणि गणपतीच्या नोटेवरती की गांधीजींचा फोटो आहे तिथं, घटनेनेच ते सगळे गोष्टी झालेल्या आहेत. मग हे काय चाललंय नेमकं देशात? जी नोट आहे ज्या पद्धतीने छापली जाते त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. अशा विश्वासाला तो आता धक्का पोचवायला लागला आणि धक्का काय म्हणतोय, तो लक्ष्मीचं चित्र काढा, गणपतीचं चित्र काढा. औपचारिकरित्याने अनेक जणांचे फोटो नोटांवरती येऊन गेले, पण ते एका मर्यादित सिरीजपुरते राहिले ते आणि त्यांचं रिमेंबरन्स म्हणून राहिलेलं आहे. पण जी नोट जशी आहे ती नोट तशीच्या तशी राहिली. ज्यांच्या नावाने नोटा आल्या त्या फक्त मेमोरियल म्हणून असणाऱ्या काढण्यात आल्या, पण त्या चलनामध्ये आलेल्या नाहीत. कारण का हा विश्वासाचा एक भाग अशी असणारी परिस्थिती आहे. याच विश्वासाला केजरीवाल पुन्हा तडा देतोय. राज्यात सध्या ओला दुष्काळ अशी परिस्थिती आहे, म्हणजे अतिवृष्टी झाली, लोकांची दिवाळी अक्षरशः पिकं उद्ध्वस्त झालीत. हे मी पाहत नाही चित्र, अशी भयानक परिस्थिती. काय ते माझं म्हणणं आहे, शासनाने नाबार्डमार्फत जे पीक कर्ज दिलं जातं आणि त्यांनी मार्च महिन्यात 30 मार्चच्या अगोदर जे भरलं तर त्याच्यावरती व्याज लागत नाही. हे जे कर्ज आहे हे कर्ज त्यांनी 3 वर्षासाठी वाढवावं. बी बियाणं जे आहे ते शासनाने वाटप करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता बातमी आहे बॉलिवूडमधून. नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानानं चर्चेत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नेत्या जया बच्चन यांनी पुन्हा एक धक्कादायकच विधान केलं. एरवी सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जया बच्चन यावेळी आपली नात नव्या नवेली नंदा हिच्याविषयी केलेल्या खळबळजनक विधानानं चर्चेत आल्या. जया यांनी नव्या नवेलीशी सोशल मीडियावर बोलताना रिलेशनशिप आणि लग्न या विषयावर त्यांची काही बेधडक मतं मांडली. या चर्चेत त्या म्हणाल्या की जर रिलेशनशिप दीर्घकाळासाठी टिकवायची असेल तर त्यात शारीरिक आकर्षण असलं पाहिजे. आमच्या काळात असे प्रयोग करण्याची संधी नव्हती, मात्र आजच्या पिढीला ती संधी आहे. माझी नात नव्या नवेली नंदा ही जर भविष्यात लग्नाआधीच आई झाली तर मला काहीच फरक पडणार नाही. माझा तिला पाठिंबाच असेल, असं मत जया बच्चन यांनी पॉडकास्टमध्ये मांडलं. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आकर्षणात आणखी भर पडली आहे. आता इथं येणाऱ्या पर्यटकांना मियावाकी फॉरेस्ट आणि भूलभुलैया गार्डन पाहता येणार. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारल्यानंतर इथल्या सौंदर्यात भर घालणारी वेगवेगळी आकर्षणं तयार केली जात आहेत. आता 3 एकर परिसरात पसरलेलं भूलभुलैया गार्डन तयार करण्यात आलंय. फक्त 8 महिन्यांच्या कालावधीत हे गार्डन तयार करण्यात आलंय. या गार्डनजवळच 18,000 पेक्षा जास्त विविध फुलांची झाडं लावण्यात आली आहेत. तर इथल्या एकता नगरात मियावाकी पद्धतीने झाडांची लागवड करण्यात आली आहे. राजस्थानच्या राजसमंद इथं जगातील सगळ्यात उंच भगवान शंकराच्या मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलंय. 369 फूट उंच अशी ही शंकराची मूर्ती आहे. तब्बल 20 किलोमीटर अंतरावरूनही ही मूर्ती दिसेल. हा लोकार्पण महोत्सव 29 ऑक्टोबरपासून ते 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान अनेक धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. उत्तर प्रदेशच्या कैराना शामली इथं राहणारा प्रसिद्ध अजीम मंसूरी अखेर बोहुल्यावर चढणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर त्याचं लग्न ठरलंय. अवघी 2.5 फूट उंची असलेल्या अजीमचं 7 नोव्हेंबरला लग्न होणार आहे. तारीख जवळ आल्यानं अजीम लग्न सोहळ्याच्या जोरदार तयारीला लागलेला आहे.
लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हजेरी लावावी अशी अझीम मंसूरीची इच्छा आहे. उंची कमी असल्यानं अझीमचं लग्न होत नव्हतं. आपलं लग्न जुळावं म्हणून त्यानं अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी लग्न होत नसल्याची व्यथा मीडियासमोरही त्यानं मांडली होती. त्यानंतर त्याची बातमी पाहून हापूड इथून त्याच्यासाठी एक स्थळ सांगून आलं. जी शादी है इनकी भाई साहब की. अच्छा. और इनकी ड्रेस तैयार करनी है मुझे. ड्रेस कौन सी ड्रेस तैयार करोगे? शेरवानी करनी है इसको तैयार. शेरवानी कैसा कलर है शेरवानी? कलर अभी कंफर्म नहीं है, वो जो जीजा है इनके भाई साहब हैं वो बताएंगे. अच्छा, क्या चॉइस बताइए अजीब अनुसार? अजीब की चॉइस शेरवानी की है और 3 पीस की कोट पैंट की है. मेरे बाद लंबल मिनियाने, मेरे बाद ना योगी का ना मोदी का. फिर कैसे बुलवाओगे उनको? दिल्ली जाऊंगा एक दिन पहले, ब्याज पहले एक दिन पहले बिल कार्ड लेके जाऊंगा. योगी को दावत दूंगा, योगी को नरेंद्र मोदी को. अच्छा, आपने ये भी कहा था कि मेरी शादी में सलमान खान भी आएंगे. जी सलमान खान भी आवेंगे, बॉबी देओल भी आवेंगे. झारखंडच्या सिद्धगोरा इथं छटपूजेवरून मोठा राडा झाला. सूर्य मंदिरात छटपूजेच्या आयोजनावरून आमदार सरयू राय आणि माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. राय समर्थकांनी दास समर्थकांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाजवळ भक्तांकरता छावणी उभारली होती. त्यानंतर हाणामारी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्याचं दिसतंय. यात काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. बातमी इराकमधून. इराकमधील बगदाद पुन्हा एकदा भीषण स्फोटानं हादरलं. बगदाद इथल्या फुटबॉल स्टेडियमजवळ स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते, तर 20हून अधिक जण जखमी झालेत. शनिवारी रात्री गॅस टँकरचा स्फोट होऊन हा अपघात झाला. फुटबॉल मैदानाजवळील कार पार्कमध्ये झालेला हा स्फोट राजधानीच्या बहुतांश भागात ऐकू आला. काही तरुण शेजारच्या स्टेडियममध्ये फुटबॉल खेळत होते, त्यावेळी हा स्फोट झाला. हे दहशतवादी कृत्य नसून हा अपघात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमालियाची राजधानी मोगादिशू पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलाय. सलग 2 कार बॉम्बस्फोटात 100 जणांचा मृत्यू झालाय. 300हून अधिक जण जखमी झाले. सोमालियाचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मदी यांनी ही माहिती दिली. शिक्षण मंत्रालयासह अनेक सरकारी कार्यालय असलेल्या परिसरात हा भीषण स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार 5 वर्षांपूर्वी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता, ज्यामध्ये 500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.